नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तुपाच्या बेरीपासून चॉकलेट कसे बनवायचे ते बघणार आहेत. तर बघा, नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, हे जे बेरीचे चॉकलेट आहेत ना ते खूपच असे मस्त एकदम झालेले आहेत. जसे आपण बाजारातून विकत चॉकलेट आणतो ना, अगदी सेम तशीच याला टेस्ट आलेली आहे. यामध्ये आपण अजून काही खास पदार्थ टाकला आहे, त्यामुळे अगदी मार्केटसारखीच याला टेस्ट आली आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता बेरीचे चॉकलेट बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे 1 वाटी भरून बेरी घेतली आहे. आता बेरी म्हणजे काय, जेव्हा आपण तूप कढवतो ना तर तेव्हा तूप कढवल्याच्या नंतर जो भाग राहतो त्याला बेरी म्हणतात. तर साधारण माझ्याकडे 1 वाटी बेरी आहे. तर याचीच मी चॉकलेट बनवणार आहे. आता आपण ज्या पातेल्यामध्ये तूप कढवलं होतं ना त्यामध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहेत. तर त्यासाठी मी गॅसवरती हे पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं. बेरी हलकीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे. आता बेरी हलकीशी गरम झाली की त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तूप आहे. तर इथे मी अजून दुसरा एक्स्ट्रा तुपाचा वापर करणार नाही. जर तुम्हाला अजून जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही इथे अजून तूप ॲड करू शकता. आता यामध्ये आपण 2 चमचे कोकोनट पावडर टाकणार आहेत. तर इथे बघा, मी विकत आणलेलं कोकोनट पावडर वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर जे आपण घरी खोबरं वापरतो ना ते मिक्सरला बारीक असं त्याचं भुगा करून घ्यायचा आणि यामध्ये ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता 1-2 मिनिट आपल्याला या बेरीमध्ये छान असं हे कोकोनट पावडर भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे याचा कच्चेपणा जाईल आणि खाताना सुद्धा याचा कच्चा वास येणार नाही. तर 1-2 मिनिट आपण छान असं हे बेरी आणि खोबरं मस्त असं भाजून घेतलं. आता यामध्ये मी अर्धी वाटी दूध टाकणार आहे. तर दुधामध्ये हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्ही फक्त बेरीचे सुद्धा चॉकलेट बनवू शकता, पण इथे मला चॉकलेटची थोडीशी क्वांटिटी वाढवायची होती, त्यामुळे इथे मी ते कोकोनट पावडरचा वापर केला. तुम्ही हवं तर फक्त बेरीपासून सुद्धा चॉकलेट बनवू शकता. आता बघा, दुधामध्ये कोकोनट पावडर आणि बेरी छान अशी एकजीव करून घेतली आहे. तर ही जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला अगदी मध्यम आचेवर करायची आहे. मध्यम आचेवरच हे आपल्याला मिक्स असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी साखर टाकणार आहे. तर इथे मी 4 चमचे साखर वापरते आहे. ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने 4 चमचे साखर टाकायची. गोडाचं प्रमाण तुमच्याकडे किती बेरी आहे ना त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. जर जास्त प्रमाणात बेरी असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आता बघा, जसजसं साखर मिक्स होईल ना तसतसं याला थोडासा हलकासा चिकटपणा यायला सुरुवात होतो. हे आता सर्व आपण एकजीव छान असं मिक्स करून घेतलं आणि याला थोडासा चिकटपणा सुद्धा आलेला आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर थोडंसं जास्त गोड खायला आवडत असेल तर थोडी जास्त साखर ॲड केली तरी काही हरकत नाही. आणि साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता. आता त्यामध्ये मी 3 चमचे दूध पावडर टाकणार आहे. तुम्हाला टाकायची नसेल तर स्किपसुद्धा करू शकता किंवा एखादं डार्क चॉकलेटसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. दूध पावडरमुळे जसं आपण मार्केटमधून चॉकलेट आणतो ना अगदी सेम तशीच टेस्ट येते. त्यामुळे इथे मी 3 चमचे दूध पावडरचा वापर केला आहे. आता आपल्याला दूध पावडर जे आहे ना त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एकदम चांगले मध्यम आचेवर परतून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता याचा छान असा मस्त असा गोळा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे जे मिश्रण आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे बघा, मी सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलं. म्हणजे आपल्याला हलकंसं थंड झालं की चॉकलेट बनवायला येतील. अगदी गरम असतानाच याचे चॉकलेटसुद्धा बनवायचे नाहीत, कारण हाताला सुद्धा चटके बसू शकतात. मिश्रण हलकंसं थंड झाले. आता लगेच आपण याचे चॉकलेट बनवायला घेऊयात. तर इथे मी हातावरच याची गोल गोळी बनवून घेणार आहे. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये हे चॉकलेट बनवू शकता. जर तुमच्याकडे चॉकलेटचे मोल्ड असतील ना तर त्यामध्ये तुम्ही हे चॉकलेट जे आहे ते सेट करू शकता. तर हलकंसं गोल बनवून घेतलं आणि हाताने थोडंसं आपल्याला याला चप्पट करायचं आहे.
इथे बघा आपलं मस्त असं चॉकलेट बनवून तयार आहे। तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे चॉकलेट बनवू शकता। आता मार्केटमध्ये ना चॉकलेटचे शेपसुद्धा विकत मिळतात, तर तसं आणूनसुद्धा तुम्ही ते चॉकलेट हे जे सारण आहे ना ते त्यामध्ये मोल्डमध्ये भरून चॉकलेट सेट करू शकता। इथे मी हाताच्या सहाय्याने असे हे चॉकलेट बनवून घेत आहे। आता बघा अजून एक चॉकलेट मी तुम्हाला बनवून दाखवलं। अशा प्रकारे बाकीचे सुद्धा चॉकलेट बनवून घेऊयात। इथे बघा आपण जे बेरी होती ना त्याचे पूर्ण असे चॉकलेट बनवून घेतले, तर काही चप्पट आकाराच्या गोल गोळ्या करून घेतल्या आणि काही जे चॉकलेट आहेत ना ते गोल असे करून घेतलेले आहेत। हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे चॉकलेट बनवू शकता। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे चॉकलेट बनवून तयार आहेत। तर बघा अजून चॉकलेटची छान अशी टेस्ट यावी यासाठी यावर मी माझ्याकडे चॉकलेट सिरप आहे ते टाकून घेणार आहे। तुम्ही हवं तर जे कॅडबरी असते ती थोडीशी मेल्ट करून घ्यायची आणि यावर टाकू शकता, त्यामुळे अगदी छान अशी टेस्ट येते। लहान मुलेच काय तर मोठी माणसेसुद्धा अगदी आवडीने खातील, इतके मस्त हे आपले चॉकलेट बनवून तयार झालेले आहेत। तर सर्व चॉकलेटवर आपण हे जे चॉकलेट सिरप आहे ना ते टाकून घेतलं आणि बघा हे चॉकलेट आता किती मस्त असे दिसत आहेत। चॉकलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा जर घरीच तूप बनवत असाल ना तर त्याची बेरी टाकून न देता असे हे पौष्टिक चॉकलेट लहान मुलांना नक्की बनवून द्या। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर काय होईल, जर मी जे रोज व्हिडिओ अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर तुम्हाला रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही कुठून पाहत आहेत मला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज एक कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा खमंग रेसिपीसोबत।